श्लोक 29. श्रीराम पदी राघवाचे सदा ब्रीद गाजे, वळे भक्तरी पुशिरी कांबी वाजे, पुरी वाहिली सर्व नेणे विमाने, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. ब्रीद या शब्दाचा अर्थ प्रभू रामचंद्रांनी भक्तांना दिलेलं मदतीचं किंवा रक्षणाचं आश्वासन. समर्थ भक्तांना सांगतात की भक्तांचं रक्षण करणं हे रामाचं ब्रीद आहे. त्यांच्या हातामध्ये जी शस्त्र आहेत त्यापासून ते भक्तांचं संरक्षण करतात. देव हा माझा पाठीराखा आहे, तो सामर्थ्यवान आहे, माझा सांभाळ करणारा आहे, असा आत्मविश्वास, अशी श्रद्धा ते भक्तांच्या मनात निर्माण करतात. आणि हे जे त्यांचं ब्रीद आहे ते सर्व त्रिभुवनात गाजतं आहे. त्यांच्या पायामध्ये जी तोडरं आहेत त्यांचा आवाज येतो. मी नेहमी तुझ्याबरोबर आहे हे सातत्यानं भक्तांच्या मनावर बिंबवणं हा संकेत या आवाजानं प्रभू रामचंद्र देत आहेत. तसंच सन्मार्गानं चाललं की जीवन पवित्र होतं हेही त्यांना सांगायचं आहे. असे हे प्रभू रामचंद्र शांत आहेत, दयाळू आहेत. पण त्यांच्या भक्तांना जर कोणी त्यांच्या रिपूनं म्हणजे शत्रूनं त्रास दिला तर ते त्याची गय करत नाहीत. नाठाळाच्या माथीकाठी हे त्यांचं धोरण आहे. जर कोणी त्यांच्या भक्तांचा छळ करत असेल तर त्याचं रक्षण करण्यासाठी ते बळेची म्हणजे प्रचंड ताकदीनं तडाखा मारतात. योग्य वेळी एखाद्या वाईट गोष्टीचा राग येतो तेव्हाच प्रभू भक्तांचं संरक्षण करू शकतात. आपण प्रभू रामचंद्रांचं चरित्र जर पाहिलं तर असं लक्षात येतं की पहिल्या साधारण 12 ते 14 वर्षाचे ते होईपर्यंत त्यांनी वशिष्ठ ऋषींकडं विविध प्रकारचं शिक्षण घेतलं. ते पूर्ण केल्यानंतर जेव्हा ते परत अयोध्येला आले तेव्हा विश्वामित्र ऋषी महाराज दशरथांकडे आले आणि त्यांनी त्यांच्या यज्ञामध्ये विघ्न आणणाऱ्या राक्षसांचा नाश करण्यासाठी राम आणि लक्ष्मण या दोघांची मागणी केली. विश्वामित्र म्हणाले की मी या यज्ञामध्ये त्रास देणाऱ्या राक्षसांचा स्वतः मंत्राच्या सामर्थ्यानं नाश करू शकतो, पण एकदा यज्ञाची दीक्षा घेतली की क्रोध करण्याची मला परवानगी नाही आणि म्हणून मी राम आणि लक्ष्मण यांना घेऊन जातो. विश्वामित्र हे असे ऋषी होते की ज्यांना सगळ्या प्रकारच्या विद्या अवगत होत्या. त्या सर्व विद्या त्यांनी राम आणि लक्ष्मणांना शिकवल्या आणि मग त्या दोघांनी स्वतःच्या ताकदीवर, बळावर यज्ञामध्ये अडथळा आणणाऱ्या राक्षसांवर प्रहार केले. विश्वामित्रांचा सर्व मानवजातीच्या कल्याणासाठी केलेला यज्ञ निर्विघ्नपणे पार पडला. तुकाराम महाराजांनी एका अभंगामध्ये रामचंद्रांच्या शौर्याचं वर्णन केलेलं आहे. ते असं आहे की एका बाणानं एका वेळी एकच राक्षस मरेल, पण यांचे बाण असे होते की एक बाण सोडला तर अनेक राक्षस मरत असत. सुबाहूसारखे बलवान राक्षस, त्राटिकेसारखी बलदंड राक्षसीण यांचा या छोट्याशा राम लक्ष्मणांनी निपात केला. मारीच राक्षस तर हे सगळं बघून दक्षिणेकडे जोरात पळूनच गेला. तर असे हे प्रभू रामचंद्र बाकी काहीही सहन करू शकतात, पण त्यांच्या भक्तांना दिलेला त्रास ते सहन करू शकत नाहीत. पांडवांच्या रक्षणासाठी भगवंतानं स्वतःची प्रतिज्ञा मोडून शस्त्र हातात घेतलं. अयोध्या, मथुरा, कांची, काशी, अवंती, जगन्नाथपुरी आणि द्वारका या 7 पुऱ्या मोक्षदायक समजल्या जातात. त्यातलीच एक महत्त्वाची पुरी म्हणजे अयोध्या. प्रभू रामचंद्रांचा एक महत्त्वाचा गुण म्हणजे ते उदार आहेत. त्यांच्याकडं आजे दुजे, लहान मोठे, आयरा गैरा असा भेदभाव नाही. एवढी विशाल असलेली अयोध्यापुरी त्यांनी उद्धरून नेली. त्यातल्या सर्वांचा म्हणजे असं म्हणतात की ज्यानं सीतामाईंसाठी वाईट उच्चार काढले होते त्याचाही उद्धार केला. स्वतः विमानात बसून वैकुंठाला गेले आणि त्याचबरोबर ज्या अयोध्यावासियांनी त्यांना मदत केली होती त्या सर्व अयोध्यावासियांनासुद्धा ते विमानात बसून घेऊन गेले. खरं म्हणजे विमानात बसून नेलं याचा मथिता अर्थ असा आहे की त्यांना सर्वांना त्याने अलगदपणे कोणताही त्रास न होऊ देता नेलं. तसंच वैकुंठी नेलं म्हणजे स्वर्गसुख, वैकुंठ सुख काय असतं याची प्रचिती त्यांना दिली.
त्यांच्या सगळ्या मनोकामना पूर्ण केल्या आणि वैकुंठ सुखाचा आनंद त्यांना दिला. इतक्या सगळ्यांवर प्रेम करणारे प्रभू रामचंद्र कोण्या एकाची उपेक्षा करणार नाहीत हा विश्वास समर्थ आपल्या मनात उत्पन्न करतात. दयेच्या दृष्टीनं ते सर्व सज्जनांचे पालक आणि कंटकांचे निर्दालक आहेत असं ते खात्रीनं विविध उदाहरणं देऊन आपल्याला सांगतायत. जय जय रघुवीर समर्थ. परी राघवाचे सदा ब्रीद गाजे, वळे भक्तरी पुशिरी कांबी वाजे. पुरी वाहिली सर्व जेणे विमानी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. श्रीराम